चा हा कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतो आहे, ज्यांनी अनेक लोक उपयोगी कामं आपल्या या जुचंद्र नगरीमध्ये केलेत. त्यांच्याच बाजूला ज्यांचा आपण काही वेळापूर्वी स्वागत आणि सन्मान केला आहे, महाराष्ट्राचे नामवंत समाजसेवक विजय शेठ गोविंद शेठजी पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हा मोठा पदभार ते सांभाळत आहेत. आणि तदनंतर आपण बघितलं तर आणखीन एक अग्रिरत्न, ह्या गावाची शान असा ज्यांचा उल्लेख केला जातो आहे, ते श्री कन्हैया बेटा भोईर यांचं कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि त्यांच्याच बाजूला कडक बेधडक उत्तर देणारं वरिष्ठ समाजसेवक श्री चंद्रकांत भालचंद्र पाटील सरांचा कटआउट्स आहेत. आणि आणखीन पुढे जर आपण बघितलं तर मनोज विष्णू म्हात्रे, त्याचबरोबर आपण बघितलं तर नितीन गजानन म्हात्रे आणि आणखीन या जुचंद्र गावातील आपल्या प्रतिष्ठित व्यक्तींचा कटआउट्स आहे. सर्वांची चर्चा आपण करणार आहोत. तर जसजशी माहिती आमच्यापर्यंत मिळेल त्यांच्याबद्दल सुद्धा आम्ही माहिती तुम्हाला देणार आहोत. गेम इज ऑन. पहिले षटक टाकण्याकरता संजित तयार. स्ट्राईक इनकडे प्रतीक, नॉन स्ट्राईक इनकडे अक्षय. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल, अप्परकटचा फटका, चेंडू हवेत आहे, जेल होण्याची दाट शक्यता. पहिलाच बॉलवर पहिलीच विकेट, मोठी विकेट, बिग ब्लो, गोल्डन डकचा शिकार बनलाय प्रतीक नाईका खेळाडू. गॉन. मार्गावर सज्ज विवेक नाईक यांनी हा चेंडू सोडून दिलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, वाईड बॉलने या ठिकाणी सुरुवात होतोय. संघाचे खातं उघडलंय. धावसंख्या धावफळकावर आहे ती 1 धाबा. कारण जुन्या आठवणी ताज्या कराव्या लागतील. या मैदानाशी विवेक नाईकचं असलेलं जे एक नातं आहे ते त्याला दाखवावं लागेल. एक वेळा त्याने मॅन ऑफ द सिरीज सुद्धा मिळवलं होतं याच मैदानावर. होळी कपमध्ये ती कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला होता. असा पराक्रम करणारा तो खेळाडू आहे. मोठा फटका, कव्हरच्या वरून चेंडू टोळावलाय. क्षेत्ररक्षक पुढे जातोय. एक धाव पूर्ण केली विवेक नाईक या खेळाडूने. आणि जशी संधी मिळाली संधीचा फायदा उठवलाय. दुसऱ्या धाबे करता तो धावलाय. 2 धावांच्या मदतीनं स्वतःचं व्यक्तिगत खातं त्याने उघडलं आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 3 वर. संजित मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव संजित या खेळाडूकडे आहे आणि वेगाने तो चेंडू टाकतोय. बदल त्याच्या चेंडूमध्ये प्रत्येक चेंडूमध्ये पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 3. स्ट्रायकिंगकडे विवेक नाईक. ओ रायसिंग डिलिव्हरी, रायसिंग डिलिव्हरी. चांगला बॉल होता. क्रॉस बॅटने खेळायचं होतं बॅटरला. गुडलेन क्षेत्रामधून चेंडू थोडासा उसळी घेतोय, आत वळतोय आणि बॅटरला बीट करून तो निघून गेलाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर आहे ती 3 धाबा. लढावा लागेल. ज्या पद्धतीने अगोदरच्या 2 मॅचेसमध्ये चांगली कामगिरी केली, कारण दाखवून द्यावा लागेल एक प्रतीक नाही आमच्या टीममध्ये, अनेक प्रतीक आहेत जे अशी चांगली कामगिरी करू शकतायत संघाकरता. कुठल्याही एका खेळाडूवर क्रिकेट हा खेळ कधीच अवलंबून नसतो. 100% योगदान प्रत्येकाने क्रिकेट मॅचमध्ये द्यायलाच हवं. पुढचा बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल, बीट केला बॅटरला, हलकासा होतोय स्पर्श आणि या विकेटने वाढतोय फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. विकेट डाऊन, लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद, धावसंख्या 3.
अशानंतर आपण बघणार आहोत उद्याच्या दिवसामध्ये काय शेड्यूल आहेत, त्या शेड्यूलबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर आणखीन एका स्पर्धेच्या आयोजनाचं पत्र आमच्यापर्यंत पोहोचतोय. उद्याच्या दिवसामध्ये पहिला मॅच असेल वसई कोळीवाडा विरुद्ध प्रभाकर मित्रमंडळ गोडदेव. ठीक 9:30 वाजता हा मॅच आपण बघणार आहोत. आता पुढील बॉल पुन्हा एकदा रायझिंग डिलिव्हरी फॉरवर्ड शॉर्ट लेगमधून चेंडू थोडासा पुढे येतोय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव मिळाली, लेग बाईचा इशारा आलाय, जतीन नावाचा खेळाडू आलाय. इथे कुठेतरी गणित चुकलंय बॅटिंग करणाऱ्या टीमचं. विवेक नाईक याला प्रमोट केलं गेलंय, परंतु तो काही दबावामधून संघाला काढू शकला नव्हता. 3 बॉलमध्ये त्याने फक्त 2 धावांचं योगदान दिलंय. 5 बॉलची समाप्ती, धावसंख्या धावफळकावर आहे ती 4 धावा. पार्थ 11 कारिवली टीमला डाव सावरावा लागेल, लढावं लागेल. चांगले खेळाडू आपल्याला दोन्ही टीम मध्ये पाहायला मिळालेत, परंतु आज वर चष्मा अष्टविनायक नायगाव टीमचा दिसलाय. पुढचा बॉल ऑफ स्टंप सोडून जाणारा बॉल आहे. महेश मकवाना सरांचा वाईट बॉलचा इशारा. आज एक दिवस पंचाच्या भूमिकेमध्ये लाभलेले आहेत महेश मकवाना. टेनिस विश्वातील नामवंत खेळाडू म्हणून त्यांनी आपली छाप सोडलाय. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज म्हणून अनेक खिताब त्यांनी पटकावलेत. त्यांना मी विनर्स टीमद्वारे बघायचो, त्याचबरोबर यंगस्टार पापडीद्वारे सुद्धा त्यांचा खेळ आपण यापूर्वी पाहिलाय. उत्कृष्ट अष्टपैलू म्हणून महेश मकवाना यांच्याकडे पाहिलं जायचं. पुढचा बॉल उंचावून खेळवायचा होता बॅटरला. चेंडू जातो बॅकवर्ड स्कोअर लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू सीमारेषे पार, मिळता धाबा 4. नशिबाचा आलाय हा आगरी चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद पार्थ 11 कारिवली टीमची धावसंख्या झाली आहे ती 9 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 1 ओव्हर. ससूनगर क्रिकेट क्लब आयोजित आणखीन एक भव्य दिव्य क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे चषक 2024चा रणसंग्राम तुम्ही बघणार आहात ससूनगर नगरीमध्ये. आणि ह्या स्पर्धेमध्ये 28, 29, 30 आणि 31 मार्च या 4 दिवसांमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेचं पारितोषिक असेल 70,515 रुपये पहिलं पारितोषिक असेल आणि आकर्षक ट्रॉफी सुद्धा असेल. द्वितीय पारितोषिक असेल 35,515, तृतीय पारितोषिक असेल 15,515, चतुर्थ पारितोषिक असेल 15,515 आणि आकर्षक ट्रॉफी. या स्पर्धेचं प्रवेश शुल्क 8,000 रुपये असेल. एक गाव एक संघांना प्राधान्य दिलं जाते या स्पर्धेमध्ये आणि 50% प्रवेश फी जमा केल्यानंतरच तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळेल. ही स्पर्धा असेल ससूनगर रॉयल गार्डनच्या पाठीमागे नॅशनल हायवे नंबर 8 वरच्या बाजूला जे मैदान आहे त्या मैदानावर ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा तुम्ही बघणार आहात. जे कोण इच्छुक असतील या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी त्याने अर्थातच या ठिकाणी ससूनगर टीमचे काही खेळाडू आहेत त्यांच्या सोबत संपर्क साधून प्रवेश निश्चित करू शकतात. या मॅचकडे ह्या स्पर्धेची चर्चा झाली. उद्याच्या मॅचची सुद्धा चर्चा आपण करणार आहोत. गोलंदाजी मार्गावर निकेश आला आणि त्याचा पहिला चेंडू हा खराब होता. धावसंख्या झाली आहे ती 10. 40 ते 45 धावा पहिल्या इनिंगमध्ये बनवाव्याच लागतील जेणेकरून एक चांगलं लक्ष समोरच्या टीम समोर उभारलं जाऊ शकतं. ऑफ स्टंपवर शफल झाला बॅटर, तो बीट होतोय. गोलंदाज बीट, बॅटर होतो बीट. धावसंख्या स्थिरावली आहे, धावसंख्या मंदावलेली आहे, धावसंख्या थंडावलेली आहे. म्हणजेच मॅच झालाय नरम. या मॅचला करावा लागेल गरम. काय बॅटर गरम करतील की बॉलर्स या मॅचला गरम करतील? 1.1 बॉलची समाप्ती, धावसंख्या आहे ती 10 धाबा. 10 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 6 वाजून 1 मिनिट झालंय. स्विच करायचं होतं. निकेश कुबडीकर चांगलं व्हेरिएशन, चांगले बदल करतोय, सातत्य राखतोय आणि विविधता त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 2 बॉलची समाप्ती झाली आहे. व्हॉट बॉलिंग परफॉर्मन्स. म्हणूनच या ठिकाणी क्रिकेट हा खेळ ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस तुमचा बॅटिंग टान्स हा फार महत्त्वाचा आहे. बॅटर म्हणून तुम्हाला जेव्हा संधी दिली जाते तुमचं नाव घेतलं जातं. इथं बॅटर अडचणीमध्ये येतोय. कॉन्सन्ट्रेशन फक्त आणि फक्त पडणाऱ्या चेंडूवर ठेवायला पाहिजे बॅटरने. मोठा फटका. आता ते कॉन्सन्ट्रेशन ठेवलंय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू जातो सीमारेषे पार. काय आहे हा, चौकार की षटकार? मिळतात 6 धावा. आगरी षटकार.
झाली आहे ती 16 धाबा 16 JTC द्वारे थेट प्रेक्षेपण आपण बघतात आणि त्यांची जे टीम्स आहे ते टीम्स आपण आवर्जून उल्लेख करूया. JTCचे प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे आता सध्या डिजिटल स्कोअर अपडेटर म्हणून समीक्ष मोरे चांगलं काम करत आहेत. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये सुद्धा आमचे कॅमेरामॅन चांगले कामगिरी करत आहेत. आता आडव्या बॅटचा वापर मैदानाच्या आतून बॅटरी करत आहेत. एक धाव मिळाली बॅटरला, एका धाब्यावरच तो समाधान मानतोय. हे चांगलं तंत्र पाहायला मिळालं. एका चेंडूवर षटकार आल्यानंतर डाव सावरणं गरजेचं आहे. धावसंख्या धावपळकावर पोहोचली ती 17 1.4 बॉलची समाप्ती. अडचणी इथे आल्यात, परंतु आयुष्यात येणाऱ्या अडचणी हे आपल्याला त्रास देण्यासाठी नसतात. आपल्याकडे असलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्याकरता त्या अडचणी येत असतात. म्हणून संघर्ष करा, लढा आणि लढल्यानंतर तुम्हाला अर्थातच विजय मिळेलच. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज निकेश नॉन स्ट्राईक इनकडून फलंदाज येतोय, चर्चा करतोय, सल्ला देतोय. आता स्ट्राईक इनकडे बॅटर आहे अक्षय. अक्षय याने उंचावरून फटका खेळलाय. शतरक्षक चेंडू खाली, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये त्याच्याकडून मोठी चूक झाली आणि त्याचा फायदा उचलताना बॅटरला 2 धाव मिळत आहेत. चुकीला माफी नाही. एक ठराविक वय असतं, त्या वयामध्ये लहानपणामध्ये आपल्या हातामध्ये पेन्सिल आणि खोर रबड दिलं जातं. याचं कारण काय? कारण पेन्सिलने केलेल्या चुका आपण खोर रबडने कोडू शकतोय आणि एक ठराविक वयानंतर आपल्या हातामध्ये पेन दिला जातोय. पेनाने चुकीला माफी नाही, पेनाने केलेल्या चुकीला माफी नाही, कारण त्या पेनाने केलेल्या चुका हे कोडल्या जाऊ शकत नाही. तसंच या क्रिकेटच्या मैदानामध्ये नेहमीच असतं. शेवटचा मॅच तुम्ही खेळतायत, कारण ह्याच्यानंतर तुम्ही सुपर 3 मध्ये प्रवेश करणार आहात. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावा लागल्या जातात 19. आता ह्या षटकातील शेवटचा बॉल इनसाइड आउट. बॅकफुटला गेला, फ्रंटफुटला गेला, पुन्हा बॅकफुटला आला आणि ऑन साईडला चेंडूला खेळून काढलं. एक धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. 2 षटकं इथे समाप्त होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धाबा लागल्या जातात. पार्थ 11 कारिवली टीमच्या 2 गडी बाद 21 धावा. 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. परंतु डाव सावरण्याचं काम करत आहेत अक्षय आणि जतीन. कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता ही फार महत्त्वाची आहे. म्हणूनच म्हटलं जातं की शरीर आणि मनाचं नातं हे अगदी घट्ट असायला पाहिजे. म्हणतात ना, मनाने आजारी असलेली व्यक्ती ही शरीराने बरी होऊ शकत नाही, परंतु शरीराने आजारी असलेली व्यक्ती ही मनाने बरी होऊ शकते. म्हणूनच इथे कॉन्सन्ट्रेशन राखावं लागेल प्रत्येक खेळाडूला, मग तो गोलंदाज असो किंवा तो फलंदाज असो. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये किती धाबा येत आहेत हीच वाट आमचे प्रेक्षक राजे सुद्धा यूट्यूबद्वारे पाहत आहेत. काही प्रेक्षक तर सकाळपासून इथे बसले आहेत, खुर्च्या सुद्धा सोडल्या नाहीत. रितेश गंगेकर तयार. समोर बॅटर जतीन. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल. महेश मकवाना सरांचा वाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या पोहोचली ती 22 वर. स्कोअर मूव्स ऑन 22. मोलाची धावसंख्या इथे पूर्ण करताना दिसतात एक खेळाडू. अतिरिक्त धावा म्हणजेच क्रिकेटच्या मैदानामध्ये हे बोनस गुण आहेत आणि ते बोनस गुण मिळत आहेत आता बॅटिंग करणाऱ्या टीमला. सुस्थितीमध्ये आहे सध्या तरी पार्थ 11 कारिवली टीम आणि पहिल्या डावामध्ये त्यांना 50च्या जवळपास धावा बनवाव्या लागतील. पुढचा बॉल खोदून काढण्याचा मानस होता. चेंडू जातोय शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळाली. एका धावेनिशी धावसंख्या पोहोचली ती 23 वर. एक धाव मोलाची, एक धाव महत्वाची, जिला लाईफलाईन असं म्हटलं जातं, जीवन रेषा असं म्हटलं जातं. कारण नेहमीच आपण क्रिकेटच्या मैदानामध्ये बघितलंय, चौकार आणि षटकार लागल्यानंतर टाळ्यांचा आवाज येतोय. एकेरी दुहेरी धावसंख्या आल्यानंतर टाळ्या कमी वाजताना दिसत आहेत. हेच तर खरं क्रिकेट आहे मित्रांनो, जे आम्हाला कुणालाच वंचित राखता येत नाही. मोठा फटका खेळायचा होता. सॉफ्ट डिसमिसल. विकेटचं झाले पतन आणि परतावं लागतं बॅटर अक्षय याला. अक्षय याने 4 बॉलचा सामना केला. 4 बॉलमध्ये बनवल्यात 8 धाबा.
23 या धावसंख्येवर लागलाय तिसरा धक्का गॉन. दोन बॉलची समाप्ती आणि धावसंख्या आहे ती 3 गडी बाद 23 धावा. जुना सांगता खेळाडू आहे, ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं. अनेक रेकॉर्ड्स बनवणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलाय पप्प्या खारीक. अतिशय चांगला दर्जेदार खेळ त्यांनी यापूर्वी सुद्धा केला. अनेक रेकॉर्ड्स त्याच्या नावावरचा कुणीही अजूनही मोडला नाही. ज्यावेळेस त्यांनी शोलूमाता वळद संघाविरुद्ध 6 बॉल्समध्ये 33 धावांची गरज होती, त्यावेळेस त्या 33 धावा पूर्ण करणारा खेळाडू आहे. 23 धावा प्रत्येक चेंडू मागे आम्ही माहिती देतोय. 2 चेंडू टाकून सलेत. प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला ही माहिती आम्ही देत असतोय आणि ह्या माहिती लगेचच तुम्ही लक्षात घ्या. कॉन्सन्ट्रेशन अजूनही नाही मला वाटतं फिल्डिंग करणाऱ्या टीमचं. पप्प्या खारीक आक्रमक भूमिकेमध्ये दिसतोय. फॉरवर्ड स्कोअर लेग मध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा मौका दिला जात नाही. चांगले फिल्डिंग आणि तितका चांगला थ्रो होतोय फिल्डर द्वारा. 2 धाव मिळतात आता, म्हणजेच कलेक्ट करता आला नाही यष्टीरक्षकाला, त्याचा फायदा उचलला पप्प्या याने. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 25 धावा. 3 गडी बाद 25. तिसरं षटक प्रगतीपथावर. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. थोडंसं धावगती आहे ती धावगती घसरलेली आपल्याला दिसून येतोय. जसे प्रतीक बाद झाला, अक्षय बाद झाला, विवेक बाद झाला आणि डाव सावरण्याकरता खेळाडू सज्ज झालाय. मोठा फटका ऑन दी अपचा हा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये सतीश चांगले फिल्डिंग करतोय. बघा दुसरी धाव किती वेगाने पूर्ण करतात हे 2 खेळाडू. चित्त्याच्या वेगाने दोन्ही खेळाडू धावतायत. चित्त्याचा वेग जर आपण बघितला तर चित्ता हा ताशी 113 किलोमीटर प्रति वेगाने धावू शकतोय. तसाच हे 2 खेळाडू विकेटवर चांगले रनिंग करतायत. स्कोअर मूव्स ऑन 27. 3 गडी बाद धावा लागल्या जात आहेत. धाव फळकावर 27 धावा. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक ठेवला गेलाय. काऊ कॉर्नर मध्ये शतरक्षक आहे. मिड विकेट मध्ये शतरक्षक आहे. डीप स्कोअर लेग मध्ये सुद्धा शतरक्षक ठेवला जातोय. पुढचा बॉल फुल टॉस बॉलवर चढवला हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि षटकारांशी वाढतोय. टीमच्या धावसंख्येचा गल्ला केलाय हल्ला. फॉर 3. 33 वर 3 गडी बाद आणि 5 बॉल टाकून सलेत. धावसंख्या धाव फळकावर लागली जाते ती 33 धावा. पप्प्या खारीक इज ऑन फायर. बडा पॅक बडा धमाका, वेगळा टान्स त्याचा पाहायला मिळतोय. मॅथ्यू हेडन याला मी असं बघायचो. पुढचा बॉल पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. आता उंची जास्त गाठली. मिड विकेट मध्ये शतरक्षक तैनात आहे. तो करत नाही कोणती चूक आणि अखेरीस रितेश आणि भागवली संघाची भूक. विकेट डाऊन. लागलाय 4था धक्का. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत पार्थ 11 कारिवली टीमच्या. 4 गडी बाद 33. तेहतीस झालेली आहे आणि शेवटचे 6 चेंडू टाकण्याकरता हार्दिक नावाचा खेळाडू आलाय. हार्दिक इज ऑन बॉलिंग ट्रॅक. हार्दिक पांड्या जसा अष्टपैलू कामगिरी आपल्या संघाकरता करत असतोय तसा हा खेळाडू आपल्या संघाकरता चांगली कामगिरी करेल काय. रितेश बघा ना, एक असा खेळाडू आहे ज्याने आपलं वजन कमी केलं.
आणि आता फिटनेस राखण्याकरता जर आपण बघितलं तर पालघर जिल्ह्याचा अनमोल रत्न शार्दूल ठाकूर याने सुद्धा आपलं वजन कमी केलं होतं. ज्यावेळेस त्यांना मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर सरांनी सल्ला दिला होता की तुझं वजन वाढतंय त्यामुळेच तू चांगले चेंडू टाकू शकत नाही. आणि अशा स्थितीमध्ये थोडंसं खच्चीकरण झालं होतं शार्दूल ठाकूरचं. परंतु तो एक दबाव होता, त्या दबावामधून मुक्तता प्राप्त केली आणि आज चांगला फिटनेस शार्दूल ठाकूर या खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने नुकताच रणजी क्रिकेटमध्ये सुद्धा एक शतक झळकावलं आणि विकेटसुद्धा जास्तीत जास्त प्राप्त केल्यात. हार्दिक तयार, समोर उजव्या हाताचा खेळाडू सज्ज. ओ चांगला टोळा होता परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. डायगो, चांगला फिटनेस डायगो असा आणि तो झेल टिपतोय. विकेटचं झाले पतन. 5 गडी बाद, धावसंख्या 33. ज्या वेळेस परिस्थिती होते गंभीर त्या वेळेस एखाद्या खेळाडूला राहावं लागतं तिथे खंबीर. आणि असं खंबीरपणा दाखवणारा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये येतो. यश बघितलं तर लोअर मिडल ऑर्डरमध्ये खेळाडू यश येतोय. महेश आणि यश हे दोन खेळाडू आता या विकेटवर नवीन खेळाडू असतील. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 5 गडी बाद, धावसंख्या 33. पहिल्या 3 षटकांमध्ये सर्व काही व्यवस्थित झालं होतं, परंतु ह्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर हार्दिक याला विकेट मिळाली. गोलंदाज झालाय हार्दिक आणि स्ट्राईक इनकडे यश. चांगली संघ बांधणी आपल्याला अष्टविनायक नायगाव टीमची पाहायला मिळाली या वेळेला. पुढचा बॉल रायसिंग डिलिव्हरी आणि ह्याच बरोबर 1-2 ओव्हर एक वॉर्निंग दिली जाते या गोलंदाजाला, कारण एक बाउन्सर त्याच्याद्वारे आपल्याला पडताना दिसलाय. आणखीन एक पडला तर पंचांचा नो बॉलचा इशारा येऊ शकतोय. अतिशय चांगले पंचगिरी, पंच ललित भोईर, महेश मकवाना, विशाल नाईक सरांकडून आपल्याला पाहायला मिळाली. उद्याच्या दिवसामध्ये आणखीन पंच आपण बघणार आहोत. गोलंदाज मार्गावर गोलंदाज तयार. हार्दिक, शेवटचे 4 बॉल नो बॉल. हा चेंडू बॅटिंग क्रीजच्या बाहेर पडलाय, म्हणूनच हा नो बॉल पंचाने घोषित केला. बॅटिंग क्रीजच्या बाहेर पडल्यानंतर ज्या नियमावली आहे त्या नियमावलीनुसार हा नो बॉल असतो आणि फ्री हिट असेल, मुक्त फटका खेळण्याची संधी मिळेल बॅटरला. स्कोर मूव्स ऑन 34. 5 गडी बाद, धावसंख्या 34 झाल्या. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. जे काही निर्णय असेल ते दोन्ही टीम करता समान निर्णय असेल. गोलंदाज मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय. रुपेश कोळी पुन्हा एकदा पंचांकडे सवाल निर्माण करतायत, प्रश्न निर्माण करतायत. धावसंख्या धावफलकावर आहे ती 34 धावा. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. फ्री हिट आहेत. फ्री हिटचा फायदा उचलला जाईल काय? मुक्त फटका खेळण्याची संधी मिळते बॅटरला. हार्दिक गोलंदाजी मार्गावर सज्ज. फ्री हिटचा फायदा उचलण्यासाठी प्रयत्न तर केला होता. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये चेंडू केला, 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाबे करता बॅटर धावतायत आणि पाहता पाहता 2 धावा होत आहेत पूर्ण. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 5 गडी बाद 36. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि एका बाजूला जे खेम्यामध्ये खेळाडू बसलेत कारिवली टीमचे, त्यांच्या ते अपेक्षा करत असतील की बॅटरकडून 1 ते 2 मोठे फटके लागायला पाहिजेत. शेवटचे 3 बॉल शिल्लक असताना चांगले बॅटिंग करावी लागेल या वेळेला. पप्प्या खॅरिक यांनी 1 षटकाराच्या मदतीनं 10 धावांचं योगदान दिलं. याआधी जतीन यांनी एका षटकाराच्या मदतीनं 8 धावा बनवल्या, परंतु ट्रम्प कार्ड जो खेळाडू होता प्रतीक नाईक त्याला झटपट बाद केलं. त्यामुळेच ही स्थिती आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या भारत 11 कारिवली टीमची. धावसंख्या धावफलकावर 36. शेवटचे 3 बॉल शिल्लक. ओहो, चेंडूला हुक केलाय. गोलंदाजाची पहिली चूक. फलंदाजाने चेंडूला केलं हुक आणि षटकाराची भागवली संघाची भूक. मिळतात 6 धावा. षटकार.
T2 आणि जसा षटकार लागला तसा लगेचच खेळाडू एकत्रित येताना दिसत आहेत, परंतु वेळ जास्त वाया जातोय. या पृथ्वीवर सर्वात मोठा गुरु कोण? तर खऱ्या अर्थाने या पृथ्वीवर सर्वात मोठा गुरु कोण असा प्रश्न केला तर वेळ हा सर्वात मोठा गुरु आहे. वेळ जे शिकवते ना तो दुसरा कोणताच मोठा गुरु कधीच शिकवत नाही, म्हणूनच वेळेला महत्त्व द्या. धावसंख्या धावफलकावर 42, गडी बाद झाले ते 5. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि या 2 बॉलमध्ये काय करेल हा खेळाडू? यश यांनी षटकार खेचून यश संपादन केले आपल्या टीम करता. 5 गडी बाद 42 धाबा. चांगली स्थिती आता आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची असं म्हणायला काय हरकत नाही. गोलंदाज तयार. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेत आहे. बघूया काय घडतंय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल की झेल टिपला जाईल. एक धाव पूर्ण. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. 2 धावा ते पूर्ण करतायत आणि थ्रो येण्याआधी तिसरी धाव घेता घेता हा मोठा अपघात झालाय. विकेटचं झालंय पतन. 3.5 बॉलची समाप्ती. धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत. 6 गडी बाद 44. 44 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. 44 धाबा. चषक 2024 हा रणसंग्राम रंगतो आहे. रंग भरण्याचं काम प्रत्येक खेळाडू या ठिकाणी करतायत. नवीन बॅटर आता आलाय मोहित. शेवटचा चेंडू असेल परंतु स्ट्राईक इनकडे आपण बघतायत. महेश या खेळाडूला शेवटचा एक बॉल. फुलटॉस बॉल. चांगला स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. फ्लॅची स्क्वेअर कट. चेंडू बॅकवर्ड पॉइंट पट्ट्या बाहेर. सीमारेषे पार. मिळतंय धावा 4. आगरी चषकातील शानदार दमदार चौकार. धावा झालेत आणि 49 धावांचं टार्गेट असेल. 49 इज द टार्गेट. 49 धावसंख्येचा पाठला कसं काय केलं जाईल ही चर्चा करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत.
मध्ये सापडले आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चित्याची चपलाई आणि हरणाचा वेग या दोन्ही फलंदाजांनी धारण केला आणि खूप चांगल्या रीतीनं 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 9 या आकड्यावरती. 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. या षटकामध्ये धावा येत आहेत. सिंगल डबल्स घेतली जाते. पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न राहिला. ओहो, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न खालीच पडलेत योगेश कोळी. चांगला चेंडू होता. कारिवली संघाची गोलंदाजी हे प्रमुख असऱ्या, कारण गोलंदाजी या संघाचा प्रमुख ओळख आहे. आज जर पाहिला तर पंकज मात्रे प्रमुख गोलंदाज संघामध्ये नाही आहे, तरी देखील चांगली कामगिरी केली आहे पार्थ 11 कारिवली या टीमनं. मोहितनं कमालीचं षटक टाकलं. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. प्रतीक नाईक देखील चांगला प्रयत्न करत आहेत. मोठा फटका खेळण्याची संधी देत नाही या फलंदाजांना. ओव्हर द विकेट प्रतीक नाईक. यावेळेस पाहिलं तर फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे डीप मध्ये. चांगलं शतरक्षण. इथे देखील फक्त एकच धाव. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 10 या आकड्यावरती. काही कमालीची गोलंदाजी राहिली या. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये 10 धावा आपण पाहतोय. येणारे 12 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी अष्टविनायक नायगावला. सामना होता कुठे आला कुठे. या मॅच मध्ये अजून बरंच काही बाकी आहे. अगदी जर पाहिलं तर या मॅच मध्ये गमावण्यासारखं काही नाही, परंतु या मॅच मध्ये कमवू शकतो संघ अष्टविनायक नायगाव संघ. त्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल या टीमला. अनेक वेळा असं म्हटलं जातं, जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही ना तोपर्यंत लढायचं या क्रिकेटच्या पटलावरती. अगदी क्रिकेटमध्ये देखील तसंच काही आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही ना तोपर्यंत हार नाही मानायची. आणि अगदी तसंच काही कार्य मैदानावरती अष्टविनायक नायगाव या टीमला करावं लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 महेश भोळा हा गोलंदाज दाखल झाला आणि स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाज पाहतोय. थँक्यू. सामन्याला कलाटणी देणारा चेंडू आहे. नो बॉल टाकलाय आणि या चेंडूवरती षटकार ठोकलाय योगेश कोळीच्या बॅट मधून. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या 7 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. ओव्हर द विकेट महेश भोळा. फ्रीचा चेंडू आहे. इथे देखील उडवलाय पफ्या खारीक चेंडूच्या खाली. इथे जेल टिपलाय परंतु फलंदाज बाद नसणार आहे कारण फ्रीचा चेंडू आहे. इथे एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. चांगला सामना रंगला. आजच्या दिवसातील शेवटचा सामना तुम्ही पाहताय. पार्थ 11 कारिवली विरुद्ध अष्टविनायक नायगाव या 2 बलाढ्य संघामध्ये कमालीची स्पर्धा तुम्ही पाहताय. आगरी चषक खोलात टाकल्या आडव्या बाटला चेंडूला पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. रुबाबदार षटकार सतीश कोळीच्या बॅट मधून येतोय. सतीश कोळीच्या बॅट मधून चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. या मॅच मध्ये शिरकाव केलाय अष्टविनायक नायगाव संघाने देखील, कारण या ओव्हर मध्ये धावा आल्यात. काय कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय पॉइंट ऑफ लॉंग ऑनला. दर्जेदार फटका सतीशच्या बॅट मधून आला. ओव्हर द विकेट. स्लोवर 1 हवेत खेळले शतरक्षक आहेत प्रतीक नाईक. चुकी होणार नाहीये. महत्वाची विकेट. परतावा लागेल सतीश कोळीला. 1 मोर विकेट डाऊन. सतीश कोळी हॅज टू द पार्ट.
संजितने केला हिट विकेटच्या स्वरूपात तो बाद झाला. नवीन फलंदाज डायगो मैदानावरती दाखल होतोय. इथून देखील सामना जिंकू शकतो अष्टविनायक नायगाव संघ. त्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील. चौकार आणि षटकारांची सरबत्ती या मॅच मध्ये करावे लागेल. चांगल्या धाटणीचे फटके खेळावे लागतील. तंत्रशुद्ध फलंदाजी करावी लागेल. फलंदाजांना पार्टनरशिप बिल्डअप करावा लागेल. भरपूर साऱ्या गोष्टी कराव्या लागतील कारण कारिवली संघाची गोलंदाजी चांगली आहे आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना सेन्सिबल क्रिकेट देखील दाखवावं लागेल. महेश सहा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा छोट्या बॅकलिपचा वापर केला. मनगटाचा वापर करत असताना चेंडूला टर्न केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 26 या आकड्यावरती. 26 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. या मॅच मध्ये 49 धावा बनवायच्यात अष्टविनायक नायगावला. पहिल्या 2 षटकामध्ये धावा खूप कमी आल्या होत्या. आतापर्यंत या षटकामध्ये 16 धावा महेश बोवाने खर्च केल्यात परंतु त्याने देखील कमबॅक केल्या. मागील 2 चेंडूवरती 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्यात या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना. ओव्हर द विकेट रनवे मध्ये थोडासा अडथळा गोलंदाजाला अगदी आपल्याला पाहायला मिळाला परंतु या मॅच मध्ये जर पाहिलं तर अजून बरंच काही बाकी आहे. चांगला सामना रंगला. प्रत्येक सामना रंगतदार झाला या स्पर्धेमध्ये. चांगली स्पर्धा आगरी चषक 2024 तुम्ही पाहता. चांगल्या रीतीनं या स्पर्धेचं आयोजन या मैदानावरती केलंय. आडव्या बॅटनं मिड विकेटला चेंडूला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक प्रतीक नाईक आहेत. चेंडूची फेकी चांगली आहे परंतु अगदी गॅदर करत असताना यष्टीरक्षक कुठेतरी अगदी चेंडूपर्यंत पोहोचू शकले नव्हते आणि ते 2 धावा मिळतील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 28 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना रंगला परंतु पार्थ 11 कारिवली संघाचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त गोलंदाजी केली. जास्तीचा वेळ खर्च करू नका. पार्थ 11 कारिवली संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवा. आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना येत आहेत. 7 चेंडू 21 धावा 21 धावा 7 चेंडू. कोण जिंकेल हा सामना. भरपूर काही बाकी आहे या मॅच मध्ये कारण 6 चेंडू मध्ये 36 धावा देखील बनल्यात. 7 चेंडू मध्ये 25 धावा देखील बनल्यात परंतु या मॅच मध्ये 7 चेंडू मध्ये 21 धावा बनवायच्या टीम अष्टविनायक नायगावला. अगदी जर पाहिलं तर अष्टविनायक नायगाव संघाने शेवटच्या 2 षटकांमध्ये भरपूर जास्त धावा खर्च केल्या आणि कुठेतरी या मॅच मध्ये त्याच धावा या संघाला महाग पडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 7 चेंडू 21 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय आला. युवा गोलंदाज अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंडला योगेश कोळी. क्षमता आहे या खेळाडूकडे. अनेकदा त्याने अशा प्रकारचं कार्य मैदानावरती केलं परंतु आज त्याला करावं लागेल आपल्या टीमसाठी. अक्षयचा हा चेंडू डॉट चेंडू येतो. इथे शांत ठेवलाय योगेश कोळीला. दर्जेदार गोलंदाजी करत असताना अक्षय या मॅच मध्ये देखील चांगली सुरुवात करतोय. कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. जो विश्वास दाखवलाय ना अगदी त्या विश्वासाला सार्थपणे गोलंदाजी त्याला करावी लागेल परंतु पहिल्या चेंडूवरती योगेश कोळीला त्यांनी शांत ठेवलाय. चांगल्या धाटणीचा चेंडू पाहायला मिळाला. ओव्हर द विकेट चेंडूला हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे विवेक प्रयत्न करतोय. जीवाच्या आकांतामध्ये तो धावलाय परंतु झेल पकडू शकलेला नाहीये परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या जाते. तिसरीचा प्रयत्न 3 धावा कंप्लीट या मॅच मध्ये आपण एकंदरीत पाहतोय. विवेकनं चुकी केली. इथे जर पाहिलं तर झेल घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. चेंडूची फेकी उशिरानं केली आणि 3 धावा इथे पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 31 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू 18 धावांची आवश्यकता. जबरदस्त सामना रंगला. हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे. या चेंडूवरती जर मोठा फटका आला ना तर अष्टविनायक नायगाव संघ देखील शिरकाव करताना दिसेल या मॅच मध्ये. अक्षयचा हा चेंडू देखील दर्जेदार फलंदाज बाद. महत्वाची विकेट या मॅच मध्ये शिरकाव केला. कारिवली संघानं विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद.
मध्ये. गोलंदाज तयार, बॉल इन ट्रॅक वरती. अक्षय ओव्हर द विकेट. ओहो, इथे डॉट चेंडू आला. मॅच मध्ये आता मात्र पूर्णपणे शिरकाव केला कारिवलीनं. प्रत्येक डॉट चेंडू या मॅच मध्ये भरपूर काही सांगून गेला. इथे मोठा फटका येणं गरजेचं होतं, परंतु फलंदाज शांत राहिला. काय चुकलंय या मॅच मध्ये अष्टविनायक नायगाव टीमचं. फलंदाजी करत असताना मोठे फटके आलेले नाही आहेत. रुपेश कोहली लवकर बाद झाला. सतीशला देखील फारसं या मॅच मध्ये काही करता आलेलं नाही आहे आणि हा संघ बॅकफुटला गेला. आज चांगला खेळ केला होता अष्टविनायक नायगाव संघाने. अगदी खूप चांगल्या पद्धतीनं संघाची बांधणी केली आणि चांगल्या रीतीनं हा संघ आज या मैदानावरती दाखल झाला, परंतु या मॅच मध्ये कुठेतरी बॅकफुटला गेला अष्टविनायक नायगाव संघ. इथे मोठा फटका चेंडूला पाठवला, सीमारेषेच्या अगदी बाहेर बॉल जातोय, परंतु सामना जिंकला पार्थ 11 कारिवली या संघानं. अभिनंदन टीम कारिवली. हार्ड लक, टफ लक अष्टविनायक नायगाव. आपण देखील चांगला खेळ केला, परंतु या मॅच मध्ये फारसं योगदान आपल्याला देता आलेलं नाहीये. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला मिस्टर मोहित घरत. मोहित या व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारा. तर दिनांक 28 मार्च, 29 मार्च आणि 30 मार्च, 31 मार्च रोजी आपल्याला स्पर्धा पाहायला मिळेल. यावर्षी ससूनगर क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे चषक 2024 आयोजन केलं. तर या स्पर्धेमध्ये कोणाला भाग घ्यायचा असेल तर आपण ससूनगर क्रिकेट क्लबशी संपर्क साधायचा आहे. आणि या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 70,515 रुपये तुम्हाला पाहायला मिळेल आणि अगदी प्रवेश फी जर पाहिली तर फक्त आणि फक्त 8,000 रुपये. त्यामुळे ज्या संघाला या स्पर्धेमध्ये खेळायचं असेल त्यांनी ससूनगर क्रिकेट क्लब संपर्क साधायचा आहे.